आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेसरा सांगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व मी स्वागत करत आहे. आजचा वचन जाऊया उत्पत्ती 26, 28 आणि 29 मध्ये. तिथे एक राजा अबिमेलेक, त्याचे सेनापती, त्याच्या मित्र तिघे येऊन इसहाक नावाचा एक माणसाला इसमाला बघून म्हणतात, अहो खरोखर देव तुमच्या बरोबर आहे. तर इसहाक काय म्हणतो, अहो तुम्ही आम्हाला देशातून बाहेर काढले होते, आता आमच्याकडे काय येता? कारण इसहाकाला देवाने आशीर्वाद केला म्हणून यांना त्यांच्यावर ईर्ष्या आली, जळण आली आणि ह्या लोकांनी त्याला देशातून बाहेर काढली होती इसहाकाला. पण इसहाकाचा आशीर्वाद काय थांबला नाही. तो तरायामध्ये गेला, तिथं सुद्धा त्यांनी स्वतः खोदली आणि पाणी यायला लागला, झरणे यायला लागले. आता राजा म्हणतो याच्याबरोबर परमेश्वर आहे. 29 वचनामध्ये तुम्ही देवाकडून आशीर्वाद प्राप्त केलेला मनुष्य आहे, कारण तुमच्या बरोबर परमेश्वर आहे. हो प्रिय बंधू बहिणींनो, एक परमेश्वर आशीर्वाद करणारा परमेश्वर आहे. मी बायबल वचन वाचतो, लुका 22:35 मध्ये येशू ख्रिस्ताने शिष्यांना पाहून एक प्रश्न विचारले, मी तुम्हाला माझ्या सेवेसाठी पाठवलं, तुमच्या हातात तेली नव्हती आणि पैशाचे पाकिट नव्हता आणि पायामध्ये जुता पण नव्हता, पण तुम्हाला काही गोष्टीची कमी पडली का? ते म्हणतात काही कमी पडलाय, काय ओढणे पडले नाही, काय कमी गटी नाहीये, कारण येशू त्यांच्याबरोबर होता. हो, जिवंत परमेश्वर तुमच्याबरोबर असताना तुमच्या जीवनात काय कमी गटी होणार नाही. दाऊद म्हणतो, परमेश्वर माझा मेंढरपाळ आहे, मला कधी उणाई पडणार नाही. हो, या जगामध्ये येणारा येशू ख्रिस्त तो सर्व सृष्टी केलेला परमेश्वर आहे. तरी सुद्धा या जगामध्ये मानव म्हणून कोण का आला? कारण त्याच्या हाताने बनवलेलं मानव जाती आपल्याला बिघडून घेतले होते, सर्व पापामध्ये फसले होते. पण येशू येऊन कल्वरी क्रूसमध्ये जीव दिला, मानवाचा सर्व पाप मिटून टाकला. आज तो येशू जिवंत उठून तुमच्या बरोबर राहणार आहे. तुम्ही त्याला त्याचा तुमच्या मनामध्ये स्वीकार करा, स्वागत करा. प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, या जगामध्ये येऊन आमच्यासाठी मानवासाठी जीव दिला, सर्व रक्त व्हायला, पण तो मरून जिवंत उठला. आज तू म्हणतो मी तुमच्यावर असताना तुम्हाला काय कमी होणार नाही. इसहाका बरोबर तू होता, तू आशीर्वाद केला होता, त्याच्या जीवनात सर्व काय भरपूर होता, तसं जीवनात सर्व भरपूर दे प्रभू. आणि पापाची क्षमा, तारण आणि उद्धार आणि आशीर्वाद जीवनामध्ये येऊ दे. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक परम राजा. आमीन आणि आमीन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.